नांदुरा उड्डाणपुलाच्या रखडलेल्या काम सुरू होण्याआधीच आमदार संचेतींना नागरिकांनी विचारला जाब. फक्त मतांसाठी येता आमच्या समस्या कधी सोडवणार? नांदुरा शहरातील गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलाच्या काम सुरू होण्याआधी प्रश्नावरून स्थानिक नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे. आज नांदुरा येथील रेस्ट हाऊसमध्ये आमदार संचेती यांची भेट घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. मात्र तब्बल 3 ते 4 तास प्रतीक्षा करूनही नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागल्याने संतप्त नागरिकांनी आमदार संचेती यांना थेट जाब विचारला. तुम्ही फक्त आमचे मत घ्यायला येता, मग आमच्या समस्या केव्हा सोडवणार? असा प्रश्न नागरिकांनी आमदार संचेती यांना केला आहे. तेव्हा संचेती आमदार साहेब हे समोर जात आहेत आणि जनता त्यांच्या मागे प्रश्न विचारत होते. नांदुरा शहरासाठी महत्त्वाचा असलेला उड्डाणपूल गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असून त्याचे काम सुरू होण्याआधी व्यापारी व दुकानदार यांची आर्थिक परिस्थिती या पुलामुळे नाजूक होईल, त्याकरिता उड्डाणपुलाला पर्याय मार्गाने काढून हा पूल रद्द करा अशी मागणी व्यापारी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे. परंतु काही नागरिक व वार्ड क्रमांक 1 मधील नागरिक हा उड्डाणपूल केव्हा होईल याची आतुरतेने वाट पाहत आहेत. वाहतूक कोंडी, रेल्वे गेटवरील अडथळे आणि नागरिकांना होणारा त्रास सहन करावा लागतो, यामुळे उड्डाणपुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लागणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. आमदार संचेती यांनी निवडणुकीच्या काळात आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात आमच्या समस्या कधी सुटणार? असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. नांदुरा रेस्ट हाऊस परिसरात नागरिकांनी आमदार संचेती यांना प्रश्नावर प्रश्न विचारल्याने काही वेळा व्यावसायिक व दुकानदार चांगलेच तापले होते. प्रतिनिधी रतन डोंगरदिवे, IB7 न्यूज नांदुरा. की तुम्हाला 5 मिनिटं वेळ नाही, फक्त मत घ्यायला आमच्या घरामध्ये येत का तुम्ही? अरे आम्ही 4 घंटे वाटतो, त्याला 5 मिनिटं बोलायला वेळ नाहीये. असं कसं काय करणार आहे? सगळे जण वेट करत आहे तुमचा. एवढा मोठा 300 कोटी उड्डाणपूल आमच्या छातीवर कशाला बांधत आहे तुम्ही? कशाला बांधत आहे? असं कसं काय करणार आहे? अरे 1 वाजल्यापासून आम्ही जेवेल नाहीये. कोण जेवेल? आपल्याला त्यांना एकदा आपल्या ज्या अडचणी त्या मांडा लागतील. जर त्यांनी आपल्या अडचणी ऐकल्या नाही तर त्यांच्या विरोधात सुद्धा आपलं आंदोलन राहणारच आहे. आम्ही त्यांचं समर्थन करतो असं नाही, पण ते लोकप्रतिनिधी आहे. आम्ही त्यांना निवडून दिलं, आमचा त्यांच्यावर अधिकार आहे. त्यांनी आमचं म्हणणं सर्व ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर जर त्यांनी आमच्या अडचणी सोडवल्या नाही तर आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याकरता या ठिकाणी सर्व लोक सज्ज करावं. त्यांनी मागच्या वेळेस त्यांनी बाईट दिलेली आहे की बा जो ब्रिज बनेल हा काळ्या जगदावरची रेष आहे, तर त्याच्याबद्दल काय मत राहणार? हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. आता आम्ही त्याच्या बाबतीत सांगू नाही शकतो, अधिकार आमचा नसल्यामुळे आम्ही त्याच्या बाबतीत काय सांगू शकतो तुम्हाला? त्यांनी ती बाईट दिली की तुम्हाला 5 मिनिटं वेळ नाही, फक्त मत घ्यायला आमच्या घरामध्ये येत का तुम्ही? अरे आम्ही 4 घंटे वाटतो, त्याला 5 मिनिटं बोलायला वेळ नाहीये. असं कसं काय करणार आहे? सगळे जण वेट करत आहे तुमचा. एवढा मोठा 300 कोटी उड्डाणपूल आमच्या छातीवर कशाला बांधत आहे तुम्ही? कशाला बांधत आहे? असं कसं काय करणार आहे? अरे 1 वाजल्यापासून आम्ही जेवेल नाहीये. कोण जेवेल?